नमस्कार मंडळी. कालची घटना तुमच्या सगळ्यांच्या कानी आलीच असेल. आपल्या महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत अजित दादा पवार, त्यांचा विमान अपघातात काल निधन झालं. सकाळी 8:45 9च्या सुमारास त्यांचं निधन झालं. ही माहिती आपल्याला सगळ्यांना कळायला आपण तेव्हा चकित झालो. माझा म्हणायचा मुद्दा एवढाच आहे, एवढा मोठा मंत्री असून ते त्यांची एवढी मोठी संपत्ती असून एवढं मोठं त्यांचं पाठिंबा असून शेवटी वेळ ही कोणालाही सोडत नसते. पण आपण मात्र काय करतो, याच्या जी रुसवा आहे मी आता याच्याशी बोलणारच नाही. हा आता गेला ना, येऊ दे आला, याला मी दाखवून दे चांगलं. पण आपल्या दाखवायच्या, आपल्या बोलायच्या वेळपर्यंत तो व्यक्ती राहील त्याची याची शाश्वती नाहीये. कोणाची कोणती वेळ शेवटची असू शकते हे त्यालाही माहीत नसते, आपल्यालाही माहीत नसते. म्हणून एक प्रयत्न निश्चित करा, जेवढंही आपल्याला समोरच्याशी स्वतःला आनंदी प्रेमाने वागता येईल, व्यवस्थित बोलता येईल याचा प्रयत्न करा. कारण की नंतर व्यक्ती गेल्यानंतर आपला पस्तावा राहता, मी याच्याशी बोलून घ्यायला पाहिजे होतं, मी याला असं नको करायला पाहिजे होता. आणि कधीतरी वाटतं की तो माणूस चांगला होता, ती व्यक्ती चांगली होती, पण वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच फायदा नसतो. म्हणून जे आहे ते आजच सॉर्ट आउट करा. जे आहे बोला, व्यक्त व्हा, ते आज करा. आज आहे ते जगून घ्या. रात्र बघू नका, उद्याचा दिवस बघू नका, पुढचं भविष्य बघू नका. आपण आधी कसं होतं माहितीये का, आधी पोट भरायला सुद्धा राहणार नव्हता. माणूस फक्त आजचा दिवस आपला कसा बघेल यासाठी प्रयत्न करायचा. कारण की आधी एवढं प्रगतशील भारत नव्हता आपला, एवढे प्रगतीचे साधन होते. शेतकऱ्याला सुद्धा आता ट्रॅक्टर आहे, बैलजोडी होती शेती व्हायची. आधी 5 एकर शेती नांगरायला त्याला पूर्ण वेळ लागायचा. आता ट्रॅक्टर आलं, त्याचं उत्पन्न वाढलं, सर्व वाढलं, अपेक्षा वाढल्या, भविष्यासाठी तो सेव्हिंग करू लागला. पण ते भविष्य जगण्यासाठीच तो असतो का नसतो हे त्याला माहीत नसते. म्हणून माझं एवढं एकच म्हणणं आहे, तुम्ही भविष्याची काळजी करा, पण एवढी पण नका करू की भविष्याची सेव्हिंग करता करता तुम्ही आजचं जे तुमचं आयुष्य आहे ते जगायला विसरून जा. म्हणून भविष्याचं ओझं कमी करा आणि आपलं आजचं आयुष्य हे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. जे आपल्यासोबत जे व्यक्ती राहता, आसपासचा जो परिसर आहे त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या, आपल्या मुलाबाळांना वेळ द्या. एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. आणि पुन्हा एकदा आपण आपले जे अर्थमंत्री आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊ. आणि ते खूप चांगले व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राचे होते असे मला वाटते. आणि त्यांनी जे काही कार्य केले आपल्या महाराष्ट्रासाठी ते सुद्धा खूप महत्त्व आहे. पण